नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असाल. आजीचे घरगुती उपाय जाणून घेऊया. काळजीपूर्वक ऐका. पहिला क्रमांक, केसांना कोरफडीचे जेल लावल्याने केस लवकर वाढतात. दुसरा क्रमांक, जर तुम्हाला लांब केस वाढवायचे असतील तर खोबरेल तेल लावा आणि चांगल्या शॅम्पूने केस धुवा. तिसरा क्रमांक, जे लोक पोटभर जेवतात त्यांना असाध्य आजारांना सामोरे जावे लागू शकते. चौथा क्रमांक, डाळिंबाची आतील साल खाल्ल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. पाचवा क्रमांक, बीटची पाने उकळून त्या पाण्याने केस धुण्याने कोंडा दूर होतो. सहावा क्रमांक, जर तुम्हाला शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर पाण्यात 3 चमचे मध आणि 1 चमचा सफरचंदाचा रस मिसळून महिनाभर प्यायल्याने चरबी नाहीशी होते. सातवा क्रमांक, जर केस निर्जीव आणि कमकुवत झाले असतील तर खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल वापरा. ते मिसळा आणि आठवड्यातून एकदा लावा आणि धुवा. क्रमांक 8, दररोज 1 सफरचंद खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. क्रमांक 9, सफरचंद सोलून त्यावर मीठ लावून खाल्ल्याने डोकेदुखी कमी होते. क्रमांक 10, सफरचंद पिळून त्याच्या रसात मीठ घालून पिल्याने उलट्या थांबतात. क्रमांक 11, मायरोबालन जाम खाल्ल्याने बुद्धिमत्ता वाढते आणि हाडे मजबूत होतात. क्रमांक 12, मध खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. क्रमांक 13, एका जातीची बडीशेप खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. क्रमांक 14, रात्री हलके अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पातळ लोक चांगला नाश्ता करून जाड होऊ लागतात. क्रमांक 15, पुदिन्याचा वापर डोकेदुखी कमी करतो, फुफ्फुसांची सूज दूर करते आणि हृदयरोग्यांसाठी फायदेशीर आहे. क्रमांक 16, पाईन नट्स खाल्ल्याने मूत्राशय आणि यकृत मजबूत होते. हिवाळ्यात ते खाल्ल्याने शरीर उष्णतेने भरते आणि थंडीचा प्रभाव कमी होतो. क्रमांक 17, रात्री 2 घोट कोमट पाणी प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. क्रमांक 18, खूप गरम अन्न खाल्ल्याने हृदयरोग होऊ शकतो. जीभ जळण्याचा आणि दात थरथरायला लागण्याचा धोका असतो. क्रमांक 19, हात सुंदर बनवण्यासाठी बदाम तेल, लोणी आणि क्रीमने मालिश करा. क्रमांक 20, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर रात्री लाल मनुका एका ग्लास पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या. सुमारे 1 महिना ही कृती फॉलो करा आणि काळी वर्तुळे निघून जातील. क्रमांक 21, जर म्हातारपणामुळे चेहऱ्यावर दिसू लागले तर डाळिंबाचा रस प्या आणि ऑलिव्ह ऑइल लावा. क्रमांक 22, तुटलेला कंगवा वापरल्याने केस गळतात. क्रमांक 23, खूप रागवणाऱ्या पुरुष आणि महिलांचे केस पातळ होतात. क्रमांक 24, मुळा रस प्यायल्याने दगड तयार होणे थांबते. क्रमांक 25, मुलांमधील पोटातील किडे दूर करण्यासाठी निघेल्या बिया पाण्यात उकळून प्यायला द्या. क्रमांक 26, चॉकलेट खाल्ल्याने पोट साफ होते. क्रमांक 27, जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने शरीर चरबीयुक्त होते. क्रमांक 28, जर एखाद्या व्यक्तीने चांगला नाश्ता केला तर त्याचे आयुष्य वाढते. क्रमांक 29, ज्या घरात गुलाबाचे रोप असते त्या घरात आनंद येतो. क्रमांक 30, जर तुम्हाला नेहमी चांगले आणि अद्भुत जीवन जगायचे असेल तर दान करत राहा. क्रमांक 31, जर एखाद्या महिलेचा तिचा नवरा तुमच्यावर नेहमीच प्रेम करत असेल तर नेहमी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा. क्रमांक 32, जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर बडीशेप खा. क्रमांक 33, लहान वेलची वारंवार खा, यामुळे मणक्यांचे कमकुवत होण्यापासून रोखणे जाते. क्रमांक 34,
जर एखाद्या महिलेला लवकर गर्भधारणा करायची असेल तर तिला बकरीचे मांस खायला द्या. क्रमांक 35. तणाव मेंदू आणि हृदय कमकुवत करतो. दुःख फुफ्फुसांना कमकुवत करते आणि राग शरीराला कमकुवत करतो. ते यकृताला कमकुवत करते. क्रमांक 36. सकाळी उठताच एका पायावर उभे राहून खजूर खा. यामुळे तुम्ही तरुण राहाल. क्रमांक 37. संध्याकाळी 3 वेळा ओल्या पाण्याने गुळण्या करा. क्रमांक 38. जो व्यक्ती उभा राहून लघवी करतो त्याचा मेंदू कमकुवत होऊ लागतो. क्रमांक 39. खारट आणि आंबट लस्सी प्यायल्याने हृदयाला शक्ती मिळते. क्रमांक 40. हळद मिसळून दूध पिल्याने सर्दी लगेच बरी होते. क्रमांक 41. केसांवर तिळाचे तेल लावल्याने केस जाड होतात. क्रमांक 42. जर एखाद्याला काळ्या जादूचा त्रास होत असेल तर आलूबाची पाणी उकळून त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे काळ्या जादूचा परिणाम संपेल. क्रमांक 43. दुधाची कॉफी पिणाऱ्या लोकांचा मेंदू तीक्ष्ण होतो. क्रमांक 44. विश्रांतीची खोली जितकी आरामदायी असेल तितकी झोप चांगली होईल. क्रमांक 45. जेवण्यापूर्वी गोड गोड पाणी प्या. यामुळे तुम्ही तरुण राहाल. क्रमांक 46. जर तुम्हाला आरसा पॉलिश करायचं असेल तर बटाटे खा. लसणाच्या सालीने आरसा स्वच्छ करा. क्रमांक 47. जेवणानंतर झोपायला गेल्यास जेवणापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. क्रमांक 48. ज्या मुलांना नेहमी फटकारले जाते त्यांची प्रतिभा दडपली जाते. क्रमांक 49. ज्या मुलाला मारहाण करून शिकवले जाते ते मूल स्वभावाने हिंसक बनते. क्रमांक 50. लसणाच्या वापराने रक्त पातळ होते आणि शिरा उघडतात. क्रमांक 51. तुम्हाला माहिती आहे का की अंघोळीपूर्वी अंघोळीच्या पाण्यात लिंबू पिळून महागड्या परफ्यूमची गरज नाही. क्रमांक 52. पचन सुधारण्यासाठी एका ग्लासात 1 चमचा मध आणि 1 चमचा आल्याचा रस मिसळा. ते थोडे गरम करा आणि प्या. दिवसातून 2दा ते प्यायल्याने पचन सुधारेल. क्रमांक 53. ज्या मुलांना चिकल खाण्याची सवय आहे त्यांनी केळी आणि मधाचे मिश्रण खायला द्या. त्यांना चिकल खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल. क्रमांक 54. जर हातपाय सुन्न झाले असतील तर तुम्हाला काही समस्या असेल तर लिंबू चाटल्याने ही समस्या दूर होते. क्रमांक 55. रिकाम्या पोटी मँगो शेक पिल्याने गुडघेदुखी दूर होते. क्रमांक 56. जर पचनक्रियेवर परिणाम होत असेल तर उसाचा रस प्यावा. क्रमांक 57. लस्सी प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. क्रमांक 58. पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाण्यात 1 लिंबू पिळून दररोज प्या. क्रमांक 59. ज्या महिला पाईन नट्स खातात त्या लवकर म्हाताऱ्या होत नाहीत. क्रमांक 60. जास्त कडू अन्न खाल्ल्याने चेहरा काळवंटतो. क्रमांक 61. जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका अन्यथा तुमचे पोट फुगू शकते. क्रमांक 62. जास्त भात खाणे टाळा त्यामुळे तुमच्या यकृतासाठी रक्त तयार होण्यास अडचण येऊ शकते. क्रमांक 63. डोक्यावर ऑलिव्ह ऑइल लावल्याने उवांना प्रतिबंध होतो. क्रमांक 64. ज्या पाण्यात अंडे उकळले आहे त्या पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. क्रमांक 65. टरबूज खा. जेवणानंतर थोडे मीठ चाटून घ्या. यामुळे अपचन टाळता येईल. क्रमांक 66. घरी कोबी शिजवताना त्यात 4 ते 5 काळी मिरी घाला. यामुळे गॅस आणि अपचनाचा धोका कमी होतो. क्रमांक 67. जांभई थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे मेंदूंच्या नसांना नुकसान होऊ शकते. क्रमांक 68. जर तुम्हाला तुमचे मूत्रपिंड निरोगी ठेवायचे असेल तर झोपण्यापूर्वी नक्कीच शौचालयात जा. क्रमांक 69. पाणी पिताना 1 लिंबू हटके चाटून घ्या. यामुळे लठ्ठपणा लवकर कमी होईल. क्रमांक 70. वाईट नजरेची काही लक्षणे. कमी खाल्ल्यानंतरही जास्त ढेकर येणे, शरीरावर कोणत्याही कारणाशिवाय थंड किंवा गरम वाटणे. क्रमांक 71.
जर लघवीचे थेंब स्वतःहून बाहेर पडत असतील तर पाण्यात बडीशेप आणि वेलची मिसळून पिणे फायदेशीर ठरेल. क्रमांक 72. ज्या गर्भवती महिला जास्त खरबूज खातात त्यांची मुले गुबगुबीत आणि गोरी जन्माला येतात. क्रमांक 63. हे वृद्धांच्या वाईट नजरेचे लक्षण आहे. असे म्हटले जाते की ज्या महिलांचे नाक लांब असते तिचे मन खूप तीक्ष्ण असते. क्रमांक 74. कधीही कडू बदाम खाऊ नका, त्यामुळे डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. क्रमांक 75. जे झोपून वारंवार खातात आणि पितात ते लवकर वृद्ध होतात. क्रमांक 76. जर तुम्हाला झोप येत असेल तर दुधात वेलची घालून प्या. क्रमांक 77. सूर्यफूल तेलाने पायांची मालिश केल्याने उंची वाढते. क्रमांक 78. जर कानात घाण असेल तर कानात मोहरीचे तेल घाला आणि काही वेळ उलटे झोपा, घाण आपोआप बाहेर पडू लागेल. क्रमांक 79. स्वच्छ तोंडाने दही खाल्ल्याने वाढणारे पोट कमी होते. क्रमांक 80. जर तुम्हाला ल्युकोरियाची समस्या असेल तर शक्य तितके टोमॅटो खा. क्रमांक 81. वेलचीची चहा पिल्याने दातदुखी बरी होते. क्रमांक 82. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाची चरबी वाढू शकते. क्रमांक 83. जास्त मीठ खाल्ल्याने हृदयरोग होऊ शकतो, शरीर कमकुवत करते. क्रमांक 84. दुधात कच्चे केळ घालून खा, तुम्हाला कधीही अशक्त वाटणार नाही. क्रमांक 85. नाकावर तेल लावल्याने नैराश्य दूर होईल. क्रमांक 86. नाभीत शुद्ध बदाम तेलाचे 2 थेंब टाकल्याने खूप चांगली झोप येते. क्रमांक 87. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने चेहरा गोरा होतो. क्रमांक 88. रिकाम्या पोटी मध चाटल्याने आयुष्य वाढते. क्रमांक 89. जांभळाची पाने चावल्याने तुमचे पाय कधीच सुन्न होणार नाही. क्रमांक 90. अंधारात काजळ लावल्याने दृष्टी सुधारते. क्रमांक 91. ज्यांना अशक्तपणा आहे त्यांनी उसाचा रस नक्कीच प्यावा. क्रमांक 92. जर सर्दी कमी होत नसेल तर काळ्या चण्याचे पाणी प्या, खूप आराम मिळेल. क्रमांक 93. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी चेहऱ्यावर मध आणि दूध लावा. क्रमांक 94. ज्यांचे लहान वयात लग्न होते ते लवकर म्हातारे होत नाहीत. क्रमांक 95. जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमीच तरुण आणि ताजी ठेवायची असेल तर दररोज दही खाण्यास विसरू नका. 9. आंघोळीच्या 10 मिनिटे आधी नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करा, यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहील. क्रमांक 97. उघड्या डोक्याने खाल्ल्याने घरात समृद्धी संपते आणि व्यक्ती लवकर वृद्ध होतो. क्रमांक 98. आंघोळीनंतर लगेच कोहल लावू नका, यामुळे दृष्टी कमकुवत होऊ शकते. क्रमांक 99. उसाचा रस प्यायल्यास उचकी थांबते. क्रमांक 100. दिवसातून फक्त 2दा खा आणि तुम्ही आजारी पडणार नाही. क्रमांक 101. दुसऱ्या दिवशी दलिया खाल्ल्याने ऊर्जा देणारे अन्न खाण्याची आवश्यकता नाही. क्रमांक 102. पुदिन्याची चटणी खाल्ल्याने पोटफुगी थांबते. क्रमांक 103. बकरीच्या दुधासोबत पिझ्झा खाल्ल्याने लवकर वृद्धत्व येत नाही. क्रमांक 104. जास्त खाल्ल्याने लवकर वृद्धत्व येते. क्रमांक 105. आळशी राहणाऱ्या व्यक्तीची त्वचा खूप वाईट असते, ते लवकर निघून जाते. क्रमांक 106. गरम दूध पिल्याने हाडे मजबूत होतात. क्रमांक 107. दुधात जिरे घालून प्या, तुमचे पोट कधीच फुगणार नाही. क्रमांक 108. रात्री चहा पिऊन नंतर झोपू नये, यामुळे लघवीचा संसर्ग होऊ शकतो. क्रमांक 109. जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर नाश्त्यात कांदा नक्कीच वापरा. क्रमांक 110. लसूण आणि मीठ मिसळून दातांवर लावा, दात दुधासारखे पांढरे होतील. क्रमांक 111. जर अंघोळ करताना कानात पाणी गेले तर कानाला ज्या बाजूला पाणी गेले आहे त्या बाजूला झुकवा, पाणी आपोआप बाहेर येईल. क्रमांक 100. क्रमांक 112.
जर हातपाय सुन्न होण्याची समस्या असेल तर एका ग्लास पाण्यात 1 चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस मिसळून किमान 40 दिवस प्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. क्रमांक 113. भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमच्या किडनीला नुकसान होणार नाही. क्रमांक 114. झोपण्यापूर्वी फिरायला जा. ही सवय लावा आणि तुम्हाला कधीही हृदयरोग होणार नाही. क्रमांक 115. रिकाम्या पोटी थंड पाणी पिणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका असतो. क्रमांक 116. सूर्याकडे तोंड करून बसल्याने अनेक अंतर्गत आजार होतात. क्रमांक 117. जर तुम्हाला पोटाच्या समस्या टाळायच्या असतील तर जेवणाच्या दरम्यान पाणी पिऊ नका. क्रमांक 118. मध व्यतिरिक्त प्रत्येक गोड वस्तूमध्ये विष असते आणि विष व्यतिरिक्त प्रत्येक कडू वस्तूवर इलाज असतो. क्रमांक 119. दही खाल्ल्याने चरबी कमी होते. क्रमांक 120. तापाच्या रुग्णासाठी सफरचंदापेक्षा चांगले फळ नाही. क्रमांक 121. जर तुम्हाला तुमचा रंग गोरा करायचा असेल तर रात्री चेहऱ्यावर दही लावा. क्रमांक 122. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर मध चाटा. क्रमांक 123. अंगठ्यावर तेल लावल्याने तुमची दृष्टी सुधारेल. आशा आहे की तुम्हाला आमच्याकडून दिलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्कात राहा. माझ्यासोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित सल्ला किंवा तपासणीसाठी व्यावसायिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.